नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाठ 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या विषयाचे स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तरी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे आणि अर्जुन स्टडी स्टुडिओ या चॅनलवर दररोज नवनवीन स्वाध्याय अपलोड होत असतात, तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिले स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश रिकामी जागा होता. तर याचे उत्तर आहे, तुम्ही खाली बघू शकताय, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती हा होता. तर मित्रांनो, विधान पूर्ण करायचे तुम्हाला पुन्हा नाही लिहायचं, एकदाच लिहायचं आणि रिकामी जागा भरून टाकायची. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट रिकामी जागा बनले आहे. तर उत्तर, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आर्थिक विकास हे बनलेले आहे. याचे उत्तर ब आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर वळूया 3. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. उत्तर, आण्विक विकास. याचे उत्तर आहे ड, आण्विक विकास. त्यानंतर 4. इसवी सन 1984 साली भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली. याचे उत्तर, इसवी सन 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पहिला प्रश्न सोडू शकता आणि वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते साकारण स्पष्ट करायचं आपल्याला. तुम्ही लिहू शकताय. प्रश्न दुसऱ्यामधला उपप्रश्न नंबर 1. पंडित नेहरूंनी भारताची संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. तर उत्तर, हे विधान चूक आहे. कारण पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. भारताच्या परराष्ट्र धोरणामुळे त्यांनी वसाहतवादास विरोध केला, आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. 2. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. तर याचे उत्तर आहे, हे विधान चूक आहे. कारण अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या पदावरील व्यक्ती करतात. त्यावेळी या पदावर अटल बिहारी वाजपेयी होते. त्यानंतर वळूयात प्रश्न क्रमांक 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. मित्रांनो, प्रश्न लिहून घ्या. त्याचे उत्तर आहे भारताचे परराष्ट्र धोरण. यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. 2. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावे असे स्पष्ट केलेले आहे. 4. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. या चौकटीत भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण विकसित झाले आहे. 2. राष्ट्रीय हितसंबंध. उत्तर, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना होय. 2. उपाय आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य आहे काय याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.
आपल्या देशाचा स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. नंतर जागतिक शांतता. उत्तर, आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिक शांतता आवश्यक असते. जगातील अर्धविकसित आणि अविकसित देशांच्या विकासासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे, असे भारताचे स्पष्ट मत होते. याच कारणामुळे भारताने सुरुवातीपासूनच जागतिक शांततेचा पुरस्कार केला. तसेच आपल्या परराष्ट्र धोरणात शांती प्रयत्नांना महत्त्वाचे स्थान दिले. जागतिक शांतता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोणत्याही लष्करी किंवा सैनिक संघटनात सामील झाला नाही. याशिवाय जगात कोठेही युद्ध सुरू झाल्यास ते तात्काळ थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न केले. 3. जागतिक शांततेच्या उद्देशाने प्रेरित होऊनच भारताने इजिप्त, कोरिया, व्हिएतनाम आणि इंडोचायना, इराण, इराक या देशातील संघर्षात युद्धबंदीसाठी सतत प्रयत्न केले. पाकिस्तानचा पराभव करणे सोपे असूनही काश्मीर प्रश्न भारताकडे संयुक्त राष्ट्राकडे नेला आणि पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेशही परत केला. यावरून भारताचे जागतिक शांतता धोरण दिसते. 4. अण्वस्त्रसज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हाला काय वाटते? उत्तर, अण्वस्त्रसज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे. आज जगभरातील जवळजवळ सर्वच राष्ट्र बॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातही क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे आणि वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि त्यांचीही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटेल या भीतीने आपली सैनिकी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नशील आहेत. भारतही त्यात मागे नाही. आशिया खंडात या बाबतीत अशा स्पर्धा सुरू झालेली आहे. यामुळे जागतिक शांतता भंग होत चालली आहे. 3. आज जगातील अनेक देशांनी अण्वस्त्र सज्जतेमुळे महासत्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दररोज जगातील कोणत्या ना कोणत्या देशात आतंकी हमले होऊन कित्येक लोक मृत्युमुखी पडत असतात. आपल्या देशातील जनता आतंकवाद्यांच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. या सर्वांमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे. 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? उत्तर, भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारित असते. भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे. भारताचे परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांततामध्ये सुरक्षितता व सहअस्तित्व हे मुख्य सूत्र आहे. राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत, त्यांच्यात परस्पर मुख्य सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा, यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे, असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे. भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी योगदान दिले? भारत-चीन यांचा सीमावाद संपावा म्हणून भारताने 1990 मध्ये पुढाकार घेतला. भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी पुढील मंत्र्यांनी योगदान दिले आणि भारताचे मुख्य पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी 1989 मध्ये चीनला भेट दिली. तेव्हा सीमावाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने सोडवावा असे ठरले. त्यानंतर 3. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा. उत्तर, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे: अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे, शेजारी देशांशी
व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे, भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे आणि दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या भारतीय दूतावासात पार पाडतात. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पुढील संकल्पना चित्र तयार करा. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. तर यामध्ये आहे राजकीय व्यवस्था, राजकीय नेतृत्व, देशाचे भौगोलिक स्थान, प्रशासकीय घटक आणि अर्थव्यवस्था. अशा प्रकारचे 5 घटक आहेत. मित्रांनो,